श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. हा जीव तुमच्या घरामध्ये जर येत असेल तर 100% कोणीतरी तुमच्या घरावर जादूटोना क्रिया करणे केलेली आहे. बघतो मी माझ्या मागील काही व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा हे सांगून गेलेलो आहे की शक्य झाल्यास सफेद जास्वंदीच्या फुलाचे झाड तुमच्या फ्लॉवर पॉटमध्ये घरी आणून ठेवा आणि जर 24 तासांच्या आत कोणत्याही वेळी ते जर पूर्णपणे कोमेजून जाते किंवा सुकून जाते तर समजून जा की तुमच्या घरामध्ये काही जादूटोना क्रिया करणे कोणता टोटका केल्याची काळी व वाईट शक्तीचा वास आहे. बघतो हे ध्यानात ठेवा की ज्या घरात काही गडबड असेल तर त्या घरामध्ये सफेद जास्वंदीचे फुलझाड कधीच जिवंत राहू शकत नाही. पण तरीही काही लोक अशी बोलतात की आम्ही सफेद जास्वंदीचे फुलझाड कुठून आणावे, कुठे लावावे, पण तरी आम्हाला असे वाटते की आमच्या घरावर कोणीतरी काही बांधलेले आहे. काही धागादोऱ्याच्या जादूटोनासारखी क्रिया करणे केलेले आहे. कोणीतरी काहीतरी नक्कीच कोणती समस्या अडचण निर्माण करून ठेवलेली आहे. तर अशा वेळी आम्हाला हे कसे समजू दे सर? तर पहा बघतो आपण सांगू इच्छितोय की जर तुम्हाला या सफेद जास्वंदीच्या विषयी समजून येत नाहीये की हे कसे करावे किंवा तुम्हाला हे शक्य नसेल तर सगळ्यात सरळ व सोपे आहे की जर कोणत्याही घराला कोणीतरी दुश्मनाने बांधून बाधित केलेले असेल किंवा तुमच्या घराला कोणी निंदा करणाऱ्याने अथवा तुमच्याच घराच्या नातेवाईकाने कोणत्याही प्रकारचा कोणता जादूटोना क्रियेचा प्रयोग केलेला आहे तुमच्या घरावर, तर हे कसे ओळखावे? तर हे खूपच साधे व सोपे आहे. बघतो हे तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओच्या माहितीमधून नक्कीच समजून येईल. बघतो लक्ष देऊ नका, ही माहिती फारच सुंदर आहे. बघतो ज्या घरामध्ये उडणारे कुठे, भोंगे, भोवरे, कोणते जाड किडे, जसे की तुम्ही कधी पाहिलेच असेल की माडाच्या झाडातील काळे भोंगे, बेताच्या काठीला लागणारे काळे भोवरे इत्यादी अशा प्रकारचे काळे उडणारे किडे, कीटक आणि भले हे कीटक, भोंगे व भोवरे जर तुमच्या घरापासून बऱ्याच किलोमीटरच्या अंतरावर का नसो आणि तुमच्या घरावर काही क्रिया करणे केलेली असेल, जादूटोनासारखे वाईट कृत्य तुमच्या कोणी दुश्मनाने केलेले असेल, तर त्या जागेवर अशा प्रकारचे काळे कीटक किडे म्हणजेच भोवरे, भोंगे इत्यादी हे येणारच. आणि तुमच्या घरामध्ये जर हे काळे भोवरे येत आहे तर तुम्ही याची खात्री नक्कीच करून जा की कोणी दुश्मनाने तुमच्या घराला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या स्वरूपात तुम्हाला परेशान करून सोडलेले आहे, तुमच्या घराला बांधून बाधित केलेले आहे व तुम्हाला काही ना काही कोणते दुःख दिलेलेच आहे किंवा मग कोणता जादूटोना करून तुमच्यावर कोणती समस्या व अडचणीची बाधा निर्माण केलेली आहे. तर बघतो अशा प्रकारे तुम्हाला आता हे समजलेच असेल की जर हे जीव तुमच्या घरामध्ये येत असतील तर ते का आणि केव्हा येतात. जिथे काळी जादूटोनाचा म्हणजेच ब्लॅक मॅजिकचा वापर केला असेल किंवा कोणती क्रिया करणी केली गेलेली असेल त्याच ठिकाणी हे अगदी आकर्षित होऊन येत असतात आणि ही कोणत्याही ठिकाणांच्या जागेतून येत असतात. अशा ठिकाणी कारण की त्या किड्यांना अशी जागा त्यांच्या वास्तव्यासाठी त्यांना आवडत असते, कारण की त्या जागेमध्ये काळ्या वाईट नकारात्मक शक्तींचा वास झालेला असतो. तर अशा ठिकाणी हे किडे खूपच इकडे तिकडे उडू लागतात. तर आता बघतो आता तुम्हीच म्हणाल की सर ठीक आहे, आता समजा आमच्या घरी अचानक असे होते आणि तुम्ही घाबरून गेलात, तर काय आता कोणा ज्योतिषकडे जावे का, आम्ही कोणत्या पंडिताकडे जावे का, पुजाऱ्याकडे जाऊन कोणता उपाय करावा का? तर बघतो याचेही निवारण मी आता तुम्हाला देणार आहे. व्हिडिओला मन लावून ध्यानपूर्वक पहा. यावर खूपच साधा व सरळ उपाय तो हा की पिवळी राई अमावस्येच्या दिवशी घ्यावी, ज्या दिवशी हे भोवरे किडे कीटक आलेले असतील. बघतो येथे ध्यान द्या की हे फक्त बाहेरील जे मोठे व जाड जुड किडे असतात, उदाहरणार्थ माडावरील भोवरा, बेताच्या झुपक्यातील भोंगे इत्यादी वगैरे, ज्या दिवशी हा भोवरा तुमच्या घरात येईल तर त्याच दिवशी हा उपाय करा, नाहीतर मग येत्या कोणत्याही अमावस्येला करू शकता. तर बघतो तुम्हाला जो उपाय करायचा आहे त्यात नक्की काय करायचं आहे हे लक्ष देऊन समजून घ्या. कमीत कमी 100 ग्रॅम पिवळ्या मोहरी घ्या आणि त्याचसोबत जो भीमसेनी कापूर मिळतो जो की खडीसाखरेच्या आकाराचा असतो. तर इथे आता भीमसेन कापूरच का, कारण की भीमसेन कापूर हा शुद्ध कापूर असतो, यात कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरलेले नसते आणि हा थोडा महाग मिळतो. तर हा भीमसेन कापूर हे तुम्हाला 100 ग्रॅम घ्यायचा आहे आणि या कापराला कोणत्याही खलबत्त्यात खेचून तिची पावडर करून घ्यायची आहे व पुढे पिवळी राई आणि या कापराची बारीक पावडर या दोघांनाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि एका छोट्याशा मातीच्या कोणत्याही कटोरीत, वाटीत किंवा मग दिवाळीत वापरल्या जाणाऱ्या मातीची मोठी पंतीही चालेल, यात या दोन्ही पदार्थांच्या मिश्रणाला टाकून त्यास चांगल्या प्रकारे तुमच्या घरात चळवून घ्यायचे आहे. मोहरी व कापूरचे मिश्रण चांगले चळवून यातून खूप सारा धूर निघू देत आणि हा धूर तुमच्या घरात पसरवा. या धुराला तुमच्या घरातील प्रत्येक खोलीत, हॉल,
किचन, बेडरूम, लॅट्रिन, बाथरूमपर्यंत आणि तुमच्या घराला जर पडवी असेल तर त्या पडवीसुद्धा हा धूर पसरवून घ्या. बघतो जसाच हा धूर पसरेल मग ते किती मोठे कोणते तंत्रमंत्र केलेले असेल. आणि एवढेच नव्हे तर जर कोणी छोट्या काळ्या बाहुलीला टाचणी, लिंबूला टाचणी इत्यादी वगैरे मारूनही तुम्हाला कोणी परेशान करत असेल किंवा मग कोणी तुम्हाला पाण्यातून, अन्नातून तुम्हाला काही चारले वगैरे असेल, कसल्याही प्रकारच्या तंत्रमंत्राची क्रिया असो, हा धूर तुमच्या घरात करताच तुमच्या घरावर जेवढे पण कोणतेही बंधन असेल त्याचा तिथल्या तिथेच विनाश होईल. त्याचा तुमच्या घरावरील जो काही प्रभाव असेल तोही त्या क्षणी नाश पावेल. यानंतर बघतो प्रत्येक वेळी तुमच्या सवडीनुसार हा उपाय तुम्ही 3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा, 12 महिन्यातून एकदा म्हणजेच 6 किंवा 3 महिन्याच्या गॅपच्या कालावधीमध्ये अशा दरम्यान हा प्रयोग करत राहा. किंवा मग परत कधी तुम्हाला असे भोवरे येताना आढळतील तर समजून जा की पुन्हा कोणीतरी काही ना काहीतरी क्रिया परत करतोय. कारण तुमच्या या उपायाने त्या दुश्मनाच्या या खेळीचा विनाश होत असतो बघतो. त्यामुळे तुमच्या दुश्मनाचा डाव फसतो आणि तो पुन्हा एकदा हाच खेळ करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याला तरी कुठून हे माहीत असणार की तुमच्याकडे काय भयंकर जालिम उपाय आहे तो. तर बघतो हे सांगण्याचा मुख्य उद्देश हा आहे की हे जीव व भोवरे तेव्हाच येतात जेव्हा कोणीतरी ताजी ही काळी जादूटोणा क्रिया तुमच्यावर केलेली असेल. कारण यांना अशा नकारात्मक आणि घाणेरड्या जागेवर वास करण्याचा खूपच आनंद मिळत असतो. त्यामुळे अशा नकारात्मक शक्तींचे ठिकाण त्यांना आकर्षित करू लागते. नाहीतर हे जीव जंगलाच्या आणि झाडांच्या ठिकाणी आढळत असतात. एखाद्या व्यक्तीच्या घरी तेव्हाच येतात जेव्हा ते घर त्यांना आकर्षित करू लागते. तर हा जीव जेव्हा कधी घरामध्ये येतो तर तुम्ही हे समजून जा की तुमच्या घरावर काहीतरी आपत्ती नक्कीच येणार आहे. तर बघतो अशा या समस्येचा उपायही मी तुम्हाला आता इथे सांगितलेला आहे. तर तुम्ही यापुढे अगदी निश्चिंत राहाल अशी मी प्रार्थना करतो. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.